नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनामध्ये किंवा कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या सभेमध्ये ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये एक प्रकारे जो आत्मविश्वास असतो की आपण जे काही बोलतोय त्याच्यामागे एक आकडेवारी आहे, त्याच्यामागे काहीतरी सत्य आहे आणि कागदोपत्री आपण कोणती चूक करणार नाही याची खात्री त्यांना असते. आणि त्या पद्धतीने केवळ त्यांनाच नव्हे तर समोर बसलेले जे विरोधक असतील त्यांनाही खात्री असते की फडणवीस जे बोलत आहेत त्याला आपण पुन्हा प्रत्युत्तर देऊ शकणार नाही आणि त्या पद्धतीने ते बोलत असतात. आत्ताही सध्या नागपूरला जे अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन, त्याच्यातही फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जो काही सातत्याने एक प्रकारे आरडाओरडा विरोधकांकडून केला जातो की महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था जी ती बिघडलेली आहे, पुरती ढेपाळलेली आहे आणि यासाठी गृहमंत्र्याला जबाबदार धरायला पाहिजे, कुठे आहेत गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशा मागण्या होत असतात. सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि इतरसुद्धा विरोधी पक्षातले नेते या अशा मागण्यांमध्ये आघाडीवर असतात नेहमी आणि त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या संदर्भातलं सविस्तर असं उत्तर त्या ठिकाणी दिलं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आले ज्याच्यामध्ये गुन्हेगारी, त्यानंतर खुनांचे प्रकार असतील महाराष्ट्रामध्ये घडलेले किंवा विनयभंगाचे प्रकार असतील, बलात्काराच्या घटना असतील, ड्रग्सच्या घटना आहेत, या सगळ्या घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला की या ठिकाणी महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय आहे, इतर राज्य जे आहेत त्यांची स्थिती काय आहे, त्यांच्याशी तुलना केलं आकडेवारीच्या बाबतीत तर काय स्थिती दिसून येते, महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर नेमका आहे. कारण हे सगळे विरोधक रोजच्या रोज बोलत असताना बलात्कारात बघा महाराष्ट्र कसा पहिल्या नंबरवर आहे किंवा ड्रग्सच्या बाबतीत महाराष्ट्र आता सगळ्या राज्यांच्या पेक्षा पुढे गेलेला आहे, पहिल्या क्रमांकावर पोचलेला आहे वगैरे पद्धतीचे आरोप केवळ तोंडी आरोप केले जातात. त्यात कोणती आकडेवारी नसते, कोणतेही वास्तव नसतं, तथ्य नसतं. पण एक प्रकारे समोर मीडिया आहे, त्याच्यासमोर काहीतरी बोलायचं, ते दिवसभर बातमी चालवतील, मग नंतर कोणीतरी खुलासा करायचा, अशा पद्धतीने चालत असतं. पण त्यावर फडणवीसांनी हे स्पष्ट करताना सगळ्या राज्यांची नेमकी आकडेवारी काय आहे, महाराष्ट्राची आकडेवारी काय आहे याविषयी स्पष्टीकरण दिलं. मग गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचं, महिलांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सगळ्यात जास्त अपहरण किंवा सगळ्यात जास्त बेपत्ता होण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रातच आहे, अशा पद्धतीचे आरोप केले गेले. अगदी शरद पवारांनी सुद्धा केले आणि त्यासाठी मग कुठल्या तरी वर्तमानपत्रामधली कात्रणं घ्यायची, त्याच्यानुसार बातम्या चालवायच्या आणि त्याच बातम्यांचा आधार घेऊन मग आरोप करायचे. मग त्याविषयी फडणवीस म्हणाले की अशा पद्धतीने महिला किंवा मुली या बेपत्ता होण्याचं प्रमाण हे प्रत्येक वर्षी असतंच, म्हणजे काय ते कमी झालेले आहे प्रचंड प्रमाणात किंवा असं नाही, पण त्याचबरोबर त्या मुली किंवा महिला परत येण्याचं प्रमाण सुद्धा तेवढंच जास्त आहे. आणि 2020मध्ये म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही अशा पद्धतीने महिला बेपत्ता झालेल्या होत्या, मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि त्या पुन्हा सुद्धा घरी परतल्या होत्या किंवा त्यांना घरी आणलं गेलं होतं पोलिसांच्या मार्फत, पोलिसांनी तपास करून शोध घेऊन त्यांचा. ते हे सगळं घडत असतं, दरवर्षी ते होत असतं. मग जर महाविकास आघाडीच्या काळामध्ये 65,000 महिला या बेपत्ता होत्या आणि आता या सरकारच्या काळामध्ये 2022 किंवा 23मध्ये पाहायला गेलं तर 63,000 महिला ज्या आहेत ते बेपत्ता आहेत, असा जर आकडा समोर आला असेल तर मग त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत नेमकं कोण सरस होतं हा प्रश्न निर्माण होतो. मग त्यावेळेला विचार येतो की मग या सरकारच्या काळामध्ये कमी महिला बेपत्ता आहेत, मग महाविकास आघाडीच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठे होती, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुन्हेगारीच्या बाबतीत असेल, खुनांचं सत्र असेल किंवा अगदी दंगलींच्या बाबतीत सुद्धा असेल, त्याविषयी ते सुद्धा त्यांनी सांगितलं की दंगलीचा मुद्दा जयंत पाटील सातत्याने उपस्थित करतात की दंगलींची संख्या वाढली महाराष्ट्रामध्ये. प्रत्यक्षात दंगलींचे 2 प्रकार असतात हे फडणवीसांनी सांगितलं की एक धार्मिक एखाद्या कारणावरनं दंगल होते, 2 वेगवेगळ्या समाजांमध्ये, 2 धर्मीयांमध्ये अशी दंगल होते, ती वेगळ्या प्रकारची दंगल. पण ज्या वेळेला काही गट एकमेकावर आक्रमण करतात, कारण काहीतरी वेगळं असतं, पण त्यातून तो जमाव दुसऱ्या जमावावर आक्रमण करतो, त्यावेळेला सुद्धा त्याला दंगल म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे सगळी दंगल वाढलेली आहे याचा अर्थ धार्मिक दंगली वाढलेल्या असा अजिबात होत नाही, हे फडणवीसांनी सांगितलं. म्हणजे कशा पद्धतीने लोकांना भुलवलं जातं,
लोकांना कशाप्रकारे लोकांची दिशाभूल केली जाते विरोधकांकडून हे त्याच्यात दिसून येतं. अर्थात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये हे खरंच आहे आणि ते होताच कामा नये. त्यासाठी विरोधकांनी तत्पर राहायलाच पाहिजे की काय नेमकं घडतंय. एखादी घटना घडली तर त्याचा कुठेतरी त्याचा सुगावा लागला पाहिजे, त्याच्यामधला आरोपी पकडला गेला पाहिजे वेळच्या वेळी. यासाठी प्रयत्न केले पाहिजेतच विरोधकांनी आणि ते सरकारकडून काम करून घेतलं पाहिजेच. पण त्यासाठी खोटी आकडेवारी देणं किंवा सरकार कसं अडचणीत सापडेल, आपण काहीतरी असंच बोलून जाऊ आणि ज्याच्यामुळे सरकारची कोंडी होईल एवढ्यापुरतंच फक्त राजकारण करण्यासाठी राजकीय विधानं करायची आणि त्यातून आपलं थोडासा जो काय फायदा होईल तो मिळवायचा, हे जर विरोधक करत असतील तर ते मात्र चुकीचं आहे. त्यामुळे फडणवीस स्वतः म्हणाले की माझाही आकडेवारीवर विश्वास नाहीये किंवा आकडेवारी सांगून मला याचं कोणतंही विश्लेषण करायचं नाहीये. मला हे माहिती आहे की जर आपल्याला खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे असं जर दाखवायचं असेल तर ते फक्त लोकांचा या संदर्भातला काय विश्वास आहे त्यातून दिसू शकतं. मी जर उद्या त्यांनी उदाहरण दिलं की जर दिल्ली आणि मुंबईची तुलना केली तर अगदी रात्री अपरात्री 12 वाजता वगैरे मुली जर किंवा महिला या अगदी कोणती भीती न बाळगता फिरू शकत असतील तर त्या कुठे फिरू शकतील, दिल्लीमध्ये फिरू शकतील की मुंबईत फिरू शकतील. असा जर कोणी प्रश्न विचारला तर स्वाभाविकपणे मुंबईच उत्तर येणार की मुंबईमध्येच महिलांसाठी सुरक्षित वातावरण आहे, दिल्लीमध्ये ते नाहीये. मग हा जो काही लोकांचा विश्वास असतो ते खऱ्या अर्थाने विश्लेषण असतं. त्याच्यातून लक्षात येतं की कायदा आणि सुव्यवस्था कुठे चांगली आहे. त्यासाठी आकडेवारी देण्याची गरज नसते. पण तरी विरोधक सातत्याने काहीतरी आकडे फेकतात आणि नंतर मग सांगत राहतात की कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, फडणवीसांनी लगेच राजीनामा दिला पाहिजे. म्हणून मग ती आकडेवारी फडणवीसांनी मांडली. मग बलात्कारांच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत कुठे आहे, या गुन्हेगारीच्या बाबतीत कुठे आहे किंवा अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं स्थान काय आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये, किंवा महिलांचं अपहरण होत आहे, बेपत्ता होत आहेत महिला, त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र कुठे आहे, या सगळ्यांची आकडेवारी त्यांनी अगदी सविस्तर दिली. त्यानंतर मात्र विरोधकांचं तोंड बंद झालं की आता आकडेवारीच दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठे महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर आहे, कुठे 20व्या क्रमांकावर आहे. अर्थात त्या क्रमांकावर तो असता कामा नये, त्याच्याहीपेक्षा तो खाली क्रमांक गेला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी गुन्हेगारी झाली पाहिजे. अर्थात त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण हे विचारतंय कोण विरोधक, तर जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे ढेपाळलेली होती, निलंबित केलेले पोलीस अधिकारी हे पुन्हा एकदा सेवेत घेतले गेले होते. त्याच पोलीस अधिकाऱ्याने सचिन वाझेने त्या ठिकाणी स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण समोर आलं. त्याच्यात एका व्यक्तीचा खून झाला, मनसुख हिरेंचा. पोलीस आयुक्तांनी तर थेट 100 कोटी वसुलीचे आम्हाला आदेश देण्यात आल्याचं पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना. आणि अशा पद्धतीने कारभार चालत होता. साधूंचं हत्याकांड झालं, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. सुशांत सिंह राजपूत, दिशा साली यांनी प्रकरण अजूनही चर्चेत आहेत. आता त्याची SIT बसवण्यात आलेली आहे. त्या काळामध्ये त्याचं काही झालं नाही. अर्णब गोस्वामीला घरी जाऊन उचलण्यात आलं का, तर तो टीका करतोय सरकारवर. केतकी चितळे किंवा निखिल भामरे यांच्यासारख्या छोट्या लोकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. मग तेव्हा कुठे होती कायदा आणि सुव्यवस्था? ज्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोललं जाते ती अशी कायदा आणि सुव्यवस्था आता तर नाहीये. मग तेव्हाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे जे काही धिंडवडे निघाले होते तेच लोक आज विचारतायत कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे. हे किती हास्यास्पद आहे. पण आता या निमित्ताने फडणवीसांनी हे जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यांचं भाषण तुम्ही ऐकू शकता. ते भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिले त्यावरनं निदान आता तरी सुप्रिया सुळे, संजय राऊत हे फडणवीसांचा राजीनामा मागणार नाहीत यापुढे. आणि कदाचित मागूही शकतील, कारण त्यांना काय हे आकडे जे आहेत ते खोटे आहेत असं म्हणून पुन्हा मीडियासमोर त्या जाऊ शकतील. संजय राऊत जाऊ शकतील, ते तर रोजच मीडियासमोर असतात. पण निदान त्यांनी हे भाषण ऐकावं आणि त्यातून हे आकडे जे आहेत, ज्यात महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे नेमका गुन्हेगारीच्या बाबतीत, कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत, हे समजून घ्यावं आणि त्यातून मग ठरवावं की आता फडणवीसांचा राजीनामा मागायचा का, आता कायदा आणि सुव्यवस्थेची काय अवस्था आहे महाराष्ट्रातली, हे त्यांना लक्षात येईल. बघूया काय होतंय ते. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.